6 जून 1674 रोजी रायगडावर एक सुवर्ण इतिहास लिहिला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि हिंदवी स्वराज्याला एक अधिकृत राजा मिळाला. 350 वर्षानंतर आज याच राज्याभिषेकावरून एक मोठा वाद उभा राहिला मित्रांनो. राजकीय नेते जितेंद्र आव्हाड यांनी दावा केला की गागा भट्टांनी महाराजांना राजतिलक करताना पायाच्या अंगठ्याचा वापर केला, हाताचा नाही. आणि हा दावा केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट मित्रांनो या ठिकाणी आली. पण खरंच असं घडलं होतं का? नेमका इतिहास काय सांगतो आणि ह्या अफवा काय आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये समप्रमाण सत्य समजून घेणार आहोत. बघा मित्रांनो, जितेंद्र आव्हाडांनी जो काही त्याने वक्तव्य केलं होतं ते वक्तव्य त्यांचा राज्याभिषेक करताना त्यांचं कुंकुम टोळ अंगठ्याने केलं, पायाच्या अंगठ्याने लिहिलंय. पुस्तकात वाचा. जितेंद्र आव्हाड यांनी हा मुद्दा उपस्थित करताना त्या काळातील जातीय मानसिकतेवर टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या मते महाराजांना क्षत्रिय मानण्यास काही ब्राह्मणांनी विरोध केला होता, म्हणून त्यांचा अपमान करण्यासाठी गागा भट्टांनी पायाच्या अंगठ्याने टिळा लावला. हा मुद्दा नवा नाही. हा मुद्दा नेहमी लोक हे मानत आलेले आहेत, पण इतिहास पुराव्यावर चालतो, मतावर चालत नाही. आता हे ऐतिहासिक पुरावे नेमकं सांगतात काय? त्यामधील एक महत्वाची बखर आहे सभासद बखर. सगळ्यात विश्वास एक बखर आहे. कृष्णाजी आनंद सभासद यांनी महाराजांच्या निधनानंतर काही वर्षामध्येच सभासद बखर लिहिली. त्यांनी राज्याभिषेकाचे वर्णन अत्यंत सूक्ष्मपणे केलेलं आहे. त्यात कुठेही पायाने टिळा लावल्याचा उल्लेख हा नाही. गागा भट्टांनी महाराजांना सन्मानाने सिंहासनावर बसवून राज्याभिषेक केल्याचे वर्णन त्यामध्ये आहे. आता दुसरा पुरावा आहे तो म्हणजे शिवभारत आणि जेधे शकावली. परमानंद नेवासकर लिखित शिवभारत आणि जेधे शकावली या समकालीन साधनामध्ये राज्याभिषेकाचा प्रत्येक विधी शास्त्रोक्त पद्धतीने झाल्याचे नमूद आहे. जर असा अपमान झाला असता तर महाराजांच्या मावळ्यांनी आणि खुद्द महाराजांनी तो खपवून घेतला असता का? हा सर्वात मोठा इथं प्रश्न आहे. आणि तिसरा म्हणजे गागा भट्ट स्वतः. गागा भट्ट हे एक असं व्यक्तिमत्व आहे त्या काळातील सगळ्यात मोठे विद्वान. त्यांनी महाराजांना शिवार्क म्हणजे शिवाचा अंश असं संबोधलं होतं. म्हणजे शिवाजी महाराज हे एक माणूस नाही तर ते साक्षात शिवशंभू महादेवाचा एक अंश आहे, त्यांनी असं म्हणलं होतं. आणि त्याचा अपमान करण्याचा विचार तरी गागा भट्ट करतील का? गागा भट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक व्हावा त्यांनी अनेक नियम, अनेक त्यावेळेची काही परंपरा आहे ह्या बगल देऊन नवीन कायदे तयार करून त्यांनी शिवरायांचा राज्याभिषेक घडवून आणला. त्यांनी तो अतिशय उत्साहाने करून आणला. पण मित्रांनो, आता थोडा विचार करा. ज्या शिवरायांनी औरंगजेबाच्या दरबारात आपली मान झुकवली नाही, त्यांनी आदिलशाही आणि कुतुबशाहीला गुडघ्यावर टेकवले, ते महाराज आपल्याच राज्याभिषेकात असा अपमान सहन करतील का? तेथे जे काही लोक हजर होते त्यामध्ये सरणोपंत प्रतापराव गुज्जर असतील, हंबीरराव मोहिते असतील, हे त्या ठिकाणी आपल्या उघड्या डोळ्याने पाहत बसतील का? शिवरायांचे मावळे साक्षात जिजाऊ मासाहेब या सहन करतील का? अजिबात नाही. म्हणजे हा दावा प्रामुख्याने एक विकृत इतिहास आहे. काही विकृत लोकांनी हे असे अनेक गोष्टी मांडलेल्या आहेत आणि फक्त याचा उद्देश काय की लोकांमध्ये, समाजामध्ये त्यांची फक्त जातीय तेढ निर्माण व्हावा आणि परत पूर्ण समाज हा ब्राह्मणाला आपला दुश्मन मानून, विलन मानून त्यांच्या विरोधामध्ये पेटून उठावा. फक्त हा याचा उद्देश असतो. आता बघा, पायाच्या अंगठ्याने राजतिलक केल्याचा कोणीही कुठेही कसलाही ठोस पुरावा उपलब्ध नाही. हा केवळ एक
कल्पोल कलित दावा आहे. शिवाजी महाराज हे स्वाभिमानाचे प्रतीक होते. राज्याभिषेक हा जागतिक इतिहासातील सर्वात भव्य, दिव्य आणि सन्माननीय सोहळ्यापैकी एक सोहळा होता. राजकारण्यांनी इतिहासाचा वापर करताना तो जपून करावा, कारण चुकीचा इतिहास मित्रांनो पिढ्यानपिढ्या बर्बाद करू शकते. त्याच इतिहासातील पानामधील एक काळकुट्ट नाव आपण जितेंद्र आव्हाडांचं म्हणू शकतो. आव्हाड सुद्धा नेहमी असे वक्तव्य फक्त जातीय तेढ कसं निर्माण करता येईल आणि जातीय तेढ कसं बनेल यासाठी असे वक्तव्य करतात. आता शिवरायांचा राज्याभिषेक किंवा याचं सध्या काहीही गरज नव्हती काढायची, पण फक्त लोकांमध्ये कसं वादंग पसरेल, लोकांमध्ये कसं अशांत समाज राहील आणि समाज तणावमुक्त कसा राहील, फक्त यासाठी हे लोक शिवरायांचा वापर करतात. जर असेच जर वक्तव्य बाहेर निघत गेले तर खरंच या सगळ्या इतिहासाचा अर्थ बदलून जाईल. हे लोक पहिलेच फेक नेरेटिव्हसाठी प्रसिद्ध आहेत. असे नेरेटिव्ह आणून परत ते शिवरायांचा जे काही वैचारिक वारसा आहे, इतिहास आहे, ते इतिहास असं तोडून मोडून जर मांडला गेला तर नक्कीच आपल्याला आपलं भविष्य किंवा आपली पुढली पिढी कधीच माफ करणार नाही. शिवराय हे तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अहो हेच ते लोक आहेत. हे लोक नेहमी औरंगजेबाचे, आदिलशहाचे गोडवे गातात. हे लोक बाबराचे गोडवे गातात. ते लोक शिवरायावरती प्रश्न विचारतात. हे दुर्भाग्य आहे आपलं. आणि हेच आपले काही निर्बुद्ध लोक फक्त राजकीय स्वार्थाकरता यांच्या होला हो मिळवतात आणि हे असे बोललेच नाही याची बाजू सुद्धा घेतात. भलेही त्या ठिकाणी आवडणारा माफी मागितली, पण इज्जत घालून काहीतरी अपशब्द बोलून लोकांमध्ये शंका निर्माण करून माफी मागण्यामध्ये काही अर्थ आहे का? अशा राजकारण्यावरती एक कायदा बनवून यांना कायमचं आत टाकावं एवढीच आमची या ठिकाणी एक शिवरायांचा मावळा म्हणून इच्छा आहे. मित्रांनो खाली कमेंट करून जय शिवाजी, जय भवानी, जय शिवराय किंवा शिवाजी महाराज की जय अशा कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. नमस्कार, रामकृष्ण हरी.